बहुजन विकास अभियानच्या वतीने आज उदगीरच्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर लातूर जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा द्या, प्रत्येक शेतकऱ्यांना सरसकट 5 लाख रुपये कर्जमाफी द्या, गेल्या 4 महिन्यापासून निराधार अपंगाचे अनुदान थकले आहे ते त्वरित द्या, गतवर्षीचे अतिवृष्टीग्रस्ताचे हेक्टरी 17,000 रुपये जाहीर केलेले अनुदान द्या, स्मार्ट मीटरची योजना महाराष्ट्रातून हद्दपार करा, निराधार अपंग शेतकरी शेतमजूर 12 बलुतेदार बेरोजगार यांना दरमहा 10,000 रुपये अनुदान आहे, अनुदान द्या असा विविध सर्वसामान्यांच्या शेतकऱ्यांच्या न्याय मागणीसाठी प्रचंड असे खांद्यावर नांगर घेऊन पीक विमा कंपन्या सरकार शेतकऱ्यांच्या स्वप्नावर नांगर फिरवत आहे म्हणून प्रचंड नांगर सत्याग्रह करण्यात आला। यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार आज आमच्या बहुजन विकास अभियानच्या वतीने या ठिकाणी शेतकरी कष्टकरी निराधार अपंग बेरोजगारांच्या स्वप्नावर पाणी फिरवता म्हणून आज आम्ही नांगर सत्याग्रह केलाय। कारण त्यांच्या स्वप्नावर नांगर फिरण्याचं काम आज सरकारने पीक विमा करत आहे आणि बहुजन विकास अभियानची मागणी आहे नांदेडप्रमाणे लातूर जिल्ह्यातील पीक विमा सर्व शेतकऱ्यांना मिळावा, तसेच सरसकट कर्जमाफी करून शेतकऱ्याला किमान 5 लाख रुपये कर्ज मिळावं, अटी शर्ती लावून होता आणि महाराष्ट्रातून स्मार्ट मीटर हद्दपार करावं, तसेच गेल्या 4 महिन्यापासून निराधार अपंग आणि बेरोजगारांना अनुदान मिळालं नाही। निराधार अपंगांनी काय खावं आणि गाडी आमच्या म्हाताऱ्या भगिन्या सांगत आहेत, माता सांगत आहेत त्यांना मुलं बाळ नाहीत, अगोदर तुम्ही देख ठिकाणी देता आणि त्या देख ठिकाणी भाडा कुठे करण्याचं काम या ठिकाणी होत आहे। सरकारचा आम्ही या ठिकाणी निषेध करत आहोत। हे निराधार अनुदान तात्काळ देण्यात यावं, 4 महिन्यापासून अनुदान दिलं नाही। तसेच 2025 ला शासनाने अतिवृष्टी शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 17,000 रुपयाचं अनुदान जाहीर केलं होतं, मात्र ते अनुदान आजपर्यंत शेतकऱ्याला मिळालं नाही। ते अनुदान देखील लवकर द्यावं ही बहुजन विकास अभियानची मागणी आहे। तसेच अदानी कंपनीला महाराष्ट्र शासनाने त्यांचा फायदा होऊन जवळपास 25,000 कोटी रुपयाच्या स्मार्ट मीटरच्या योजना दिली आहे। ही स्मार्ट मीटरची योजना हद्दपार करावी। तुम्ही अदानीला काय काय विकणार? अदानीला जमीन विकता, मीटर विकता, पैसे विकता, जागा विकता, मोठमोठ्या कंपन्या विकता। शासन अदानी कंपन्या काय काय विकायचं आहे? पूर्ण एका दिवशी अदानी हा भारत विकत घेणार आहे का? लोकांना गुलाम करणार आहे का? म्हणून स्मार्ट मीटर तात्काळ हद्दपार करावं ही देखील बहुजन विकास आमची मागणी आहे। जोपर्यंत आमच्या मागण्या मान्यवर नाहीत, सर्वसामान्यांच्या मागण्या आमच्या आहेत आणि शेतकऱ्याला आज इंधन महाग झालंय, डिझेल मिळत नाही, पेट्रोल मिळत नाही, म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांना एक बैलजोडी शासनानं मोफत द्यावी ही देखील बहुजन विकास अभियानची मागणी आहे। एवढा आम्हाला संताप आहे की पीक विमाच्या गाडीमध्ये नांगराचा फळ खूप सारा का इतका संताप आहे। अरे नांदेडला पीक विमा मिळतो, लातूर जिल्ह्यात पीक विमा मिळत नाही, नांदेडला पाहिजे लातूर पाणी झालंय का? तिथल्या अधिकाऱ्यांनी तत्परता दाखवली, मग लातूर जिल्ह्यातल्या अधिकारी जग मारतो का? हा सवाल बहुजन विकास अभियानचा आहे। हा सर्व संताप शास्त्र दाखवण्यासाठी आमचे नांगर सत्याग्रह आहे। यावर नाही मिळाल्यास बहुजन विकास अभियान तीव्र असे आंदोलन करणार आहे सांगू इच्छितो। जय हिंद। शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे, निराधाराला पैसे मिळालाच पाहिजे, निराधाराला पैसे मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्याला पीक विमा मिळालाच पाहिजे।